लाईव्ह सेशन आपला चालू होतोय। नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये आपलं स्वागत आहे। मी वल्लभ बारले। आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 आनुवंशिकता व उत्क्रांती याविषयी आपण जाणून घेऊया। आता यामध्ये आपल्याला हे प्रकरण पाहण्यासाठी आपल्याला ज्या काही कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला आधार घ्यायचा आहे, याचे पुरावे कोणकोणते, त्या सर्व गोष्टीच्या बाबतीत आपण याच्यामध्ये आज चर्चा करणार आहोत। तर आता यामध्ये आपल्याला आपण रोज लाईव्ह करत असतो। तुम्ही या ठिकाणी लाईव्हला आपल्या चॅनलची तुम्ही कनेक्ट राहा, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा लाईव्ह येईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला नक्की तुमच्या मोबाईलवरती मिळेल। चला तर सुरुवात करूया आजच्या हे विज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 आनुवंशिकता व उत्क्रांती। आता साधारणतः आपण अनेक वेळा आनुवंशिकता किंवा अनुवंश आपण या संकल्पनेविषयी आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला त्याच्याविषयी आपण ऐकलेलं आहे। आता हे जे काय आनुवंशिकता आहे या बाबतीत म्हणजे आनुवंशिकता म्हणजेच काय, तर एका पिढीतील जैविक लक्षणे हे जनुकाद्वारे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता। एका पिढीतील म्हणजे माता पित्याकडून त्याच्या अपत्याकडे होणारे जे काही पॉझिटिव्ह म्हणजे चांगले असतील किंवा वाईट असतील जे काही गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात म्हणजेच पाठवली जातात, ही जी काही प्रक्रिया आहे हिला आपण आनुवंशिकता असे म्हणतो। आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ म्हणजे ह्या संदर्भामध्ये जे काही माहिती मांडण्याचा जो काही प्रयत्न ह्या आपल्या याच्यामध्ये झाला तो ग्रेगर जॉन मेंडेल यांनी केला होता। त्यांनी 1886च्या सुमाराला बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी संशोधन करून आनुवंशिकतेच्या बद्दलचे निष्कर्ष शोधून काढले। जनुकाचे वहन गुणसूत्र मार्फत होते। जे काही आपले जनुके असतात म्हणजे आनुवंशिकतेला सर्वात महत्वाचा कारणीभूत ठरणारा जर घटक कुठला असेल तर तो जनुके असेल। आणि गुणसूत्रे ही जनुके जे काही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाहून येत असतात त्याला गुणसूत्र हा घटक सर्वात कारणीभूत ठरला जातो। हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन होऊ लागले। यातूनच 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॅलिन या काही अशा पद्धतीचे जे काही विषाणू वगळतात सर्व सजीवांमध्येच DNA ही आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले गेले। या आनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी आणि त्याचं प्रतिबंधन करण्यासाठी, त्याच्यावरती उपचार करण्यासाठी, याचबरोबर वेगवेगळ्या प्राण्याचे संकर घडवून आणण्यासाठी, वेगवेगळ्या वनस्पतीचे संकर घडवून आणण्यासाठी आणि ज्या ठिकाणी सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो अशा औद्योगिक प्रक्रियेसाठी या आनुवंशिकतेचा आज औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचा उपयोग केलेला दिसून येतो। त्यानंतर 1961 साली फ्रान्समधील फॅब्राइक्स जेकब आणि जॅक मोनाल्ड या आनुवंशिक जे काही वैज्ञानिक आहे यांनी या जीवाणूच्या पेशीमध्ये DNA हा याच्याद्वारे प्रथिन संश्लेषण होण्याची जी काही प्रक्रिया असते ही प्रक्रिया त्यांनी त्याच्यावरती संश्लेषण करून त्याची त्या प्रथिनाची प्रतिकृती तयार केली। यामुळे DNAच्या रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत हे उलगडण्यास मदत होऊ लागली आणि यातूनच जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगची याच्या दृष्टीनं अपार क्षमता असलेले पुनःसंयोजित DNA तंत्र विकसित झाले। यामध्ये आता प्रतिलेखन म्हणजे काय ते आपण पाहूया। या बऱ्याच वेळा या पद्धतीचा असं तुम्हाला नोट्स लिहायला किंवा ह्या ज्या काही प्रतिलेखन, भाषांतर व स्थानांतरण असतं याच्यावरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी कृतीपत्रिका तुम्हाला विचारली जाते। मनीषा बुराणे हाय सर म्हणतात आता हे जे काही प्रतिलेखन आहे यामध्ये आपल्याला DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते। DNAच्या जनुकाच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होत असते। आता ह्या DNA मध्ये जे काही जनुके असतात ही RNAच्या मदतीने या पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेत असतात आणि यामुळे या शरीराची रचना आणि आपल्या शरीर रचनेचे जे काही कार्य आहेत याच्यावरती ते नियंत्रण ठेवत असतात। जनुकामध्ये वेगवेगळ्या प्रथिनाच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते आणि ही जी काही प्रथिने असतात ही योग्य प्रथिनाची वेळोवेळी आपल्या शरीरासाठी निर्मिती करणे आवश्यक असतं। याच प्रथिनाची निर्मिती होत असताना DNA मुळे RNA ची निर्मिती होत असते
आता ज्या वेळेस ही निर्मिती होत असता mRNA ची DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होत असते. ही होत असताना DNAच्या 2 धाग्यापैकी एकाच धाग्याचा वापर केला जातो आणि यापासून तयार होणारा हा mRNA या रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरला गेलेला DNAचा धागा या दोघांमधील न्यूक्लियोटाइडचा क्रम हा एकमेकांना पूरक असतो. याच बरोबर DNAतील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असते. RNA तयार करण्याच्या याच प्रक्रियेला आपण प्रतिलेखन आणि तो तयार असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे प्रतिलेखन म्हणजे काय, तर या न्यूक्लियोटाइडचा जो काही क्रम असतो म्हणजे त्याच्याबरोबर DNA यामधील थायमिनच्या ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असते आणि RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हटले जाते. आता भाषांतर म्हणजेच ट्रान्सलेशन. आता प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचं काम हे tRNAच्या मार्फत केलं जातं आणि याच बरोबर हा mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. याच प्रक्रियेला आपण भाषांतरण असं म्हणतो किंवा त्याला ट्रान्सलेशन असे म्हटले जाते. स्थानांतरण. आता स्थानांतरण बाबत सांगत असताना आपण प्रत्येक mRNA, आता प्रत्येक mRNA हा सुद्धा हजारो कोडॉनने बनलेला असतो. यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचं काम हे tRNA करत असतं आणि यावरती mRNA वरती जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वरती असतो. याच प्रक्रियेला भाषांतरण असे म्हटले जाते. आता ह्या भाषांतरणाच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेस जो tRNA आणलेली जी काय अमिनो आम्ल असतात ही अमिनो आम्ले पेप्टाइडच्या बंधाने बंदिस्त केलेली असतात आणि याच्यामुळे एक शृंखला तयार होण्याचं काम हे RNA मार्फत घडवून आणलं जातं. या दरम्यान याच्यामध्ये ही सर्व क्रिया घडत असताना रायबोझोम हा mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या प्रक्रियेला आपण स्थानांतरण असं म्हणतो. tRNA आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइडच्या बंधाने शृंखला तयार करण्याचं काम RNA करतं आणि ह्या वेळेस जेव्हा रायबोझोम हा mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतर म्हणजे ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. उत्परिवर्तन व्याख्या लिहिण्यासाठी अतिशय महत्वाचं. आता उत्परिवर्तन म्हणजे काय, तर सजीवामधील जनुकांचे ते त्यांच्यासारखेच सजीव तयार करत असतात. म्हणजे स्वतःसारखा एक दुसरा नवीन जीव तो तयार करत असतात. यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. जे जसे गुण आहेत तसे त्या पद्धतीने पुढच्या पिढीमध्ये म्हणजे त्यांच्या अपत्यापर्यंत संक्रमित केले जातात. यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये येतात, परंतु काही वेळा या जनुकामध्ये अचानक बदल होतो. या जनुकामधील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे जो हा लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. त्यालाच आपण म्युटेशन देखील असं म्हटलं जातं. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत असताना जे काही गुणसूत्रे जनुकीय असतील याच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बदल होतो. हा जो काही अचानकपणे घडून आलेला हा जो काही बदल आहे हा न्यूक्लियोटाइड त्याची जी काही जागा आहे ह्या न्यूक्लियोटाइडच्या अचानक त्याच्या जागा बदलल्यामुळे हा बदल घडून येतो. उत्क्रांती. आता निसर्ग निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवाच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यापर्यंत बदल घडवण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या नवजाती निर्माण होतात तीच प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे खूप कालापासून होत आलेला हळूवारपणे बदल आणि क्रांती म्हणजे अचानक जो बदल होतो त्याला आपण क्रांती म्हणतो. या ठिकाणी उत्क्रांती आहे म्हणजे अनेक अशा पद्धतीने त्यांना
अगदी त्याचे बदल होण्यास लाखो शेकडो वर्ष अशी जावी लागतात, तेव्हा त्यांच्यामध्ये बदल घडून येतो. आणि हा बदल निसर्गामध्ये जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी संतुलन, त्या परिस्थितीबरोबर समन्वय राखण्यासाठी हा बदल कालांतराने घडत जात असतो. तो बदल हा नियमितपणे होत असतो. आता या निसर्ग निवडीला प्रतिसाद म्हणून जी काही प्रक्रिया घडून येत असते, ही प्रक्रिया आपल्याला सांगताना या ठिकाणी अनेक पद्धतीने या पिढ्यामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होऊन जातात. तेव्हा ह्या पद्धतीची उत्क्रांतीला कारणीभूत ठरणारी ज्या काही गोष्टी असतात त्या आपण या ठिकाणी पाहू. आता उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतोय? आता आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत सांगत असताना आपण सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवरती कोणत्याच प्रकारचं अस्तित्व या ठिकाणी अस्तित्वात नव्हते. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी हे जे काही आपण अशा पद्धतीची काही हे मांडलेले असतात की त्यांची गृहीतके आहेत किंवा सिद्धांत आहेत. या सिद्धांतानुसार सुरुवातीच्या अत्यंत साधी अशी मूलद्रव्ये तयार होत गेली असावीत आणि यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा प्रकारची ही जी काही संयुग ही देखील तयार होत लागली. नंतर अशा पद्धतीची किचकट अशी असणारी किंवा गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे तयार होत गेली आणि प्रथिने आणि याच्यामध्ये देखील केंद्रक आम्ले तयार होत गेली असावी. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात असा या ठिकाणी अनुमान काढलेला असतो. मूळ स्वरूपाची जी काही प्राचीन पेशी असतात हे आता जसे आहेत त्या पद्धतीने ते तयार होत गेले असाव्यात आणि आजूबाजूच्या जो काही रसायनाचं भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली. पेशीमध्ये थोडे फार फरक असतील आणि त्या एक नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत किंवा त्याच्याशी समायोजन करू शकले नाहीत, तर अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांचा नाश झाला असेल असं या ठिकाणी या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला सांगता येतं. आता या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ हा जीवद्रव्य पृथ्वीवरती म्हणजे समुद्रामध्ये निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एक पेशी सजीवाची निर्मिती झाली. या एक पेशी सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि त्यापासून अधिक मोठे आणि जटिल सजीव विकसित होत गेले. हे सर्व जे काय बदल होते हे हळुवारपणे आणि क्रमाक्रमाने होत राहिले, टप्प्याटप्प्याने होत राहिले आणि या विकासाचा जे काय कालपट आहे, याचा जो काही एकूण कालावधी आहे तो जवळपास 300 कोटी एवढ्या वर्षाचा तो हा कालावधी आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी आहे. सजीवामध्ये सातत्याने या ठिकाणी बदल होत असतात. ते प्राप्त परिस्थितीनुसार समायोजन करण्यासाठी किंवा आपले नियंत्रण राखण्यासाठी किंवा तग धरून ठेवण्यासाठी सजीवामध्ये बदल घडून येणं आणि त्याचा या बदलानुसार त्यांचा विकास होणे हे आपल्याला सर्वव्यापी आहे. या सर्व अंगाने त्याचा विकास होत गेला आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले असावेत. यामुळे या सर्व प्रकारचा क्रम विकास अथवा त्यालाच उत्क्रांती असे म्हटले जाते, जी संगणनात्मक उत्क्रांती आहे. प्रत्येक सजीवाची रचना, त्याची कार्य, वनस्पतीची रचना, कार्य हे असलेल्या पूर्वजापासून यांचा भिन्नता याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. याचबरोबर ही भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्याचा प्रागतिक विकास म्हणजेच या ठिकाणी त्यांची उत्क्रांती होत गेली असावी. आता ही उत्क्रांती झाली कशी किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यांना कोणकोणते पुरावेत? कृतीपत्रिकेसाठी हा देखील अतिशय महत्वाचा आपला चार्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. आता उत्क्रांतीचे पुरावे कोणते म्हणजे इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन या ठिकाणी आता ही पुराव्याची गरज का असते? तर या पद्धतीने आपण जो काय सिद्धांत सांगितला याचा सर्वत्र एकत्रित जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलाची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज असते. आणि विज्ञान म्हटलं की ते वारंवार पुन्हा सिद्ध झाले तर त्याला आपण विज्ञानामध्ये त्याला स्थान देतो किंवा ते वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आहे असं म्हणतो. आता या सिद्धांतानुसार त्याला खऱ्या अर्थाने त्याला अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. ही उपलब्ध जे काय पुरावे आहेत ही पुरावे आपण कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.
कृती पत्रिकेसाठी सर्वांनी हा चार्ट पॉज करून तुम्ही या ठिकाणी नंतर हा व्हिडिओ नंतर देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या पद्धतीने हे चार्ट तुम्ही या ठिकाणी हा ऍक्टिव्हिटी शीट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिला आहे ते बाह्यरूपी पुरावे, उत्क्रांतीचे पुरावे. म्हणजे उत्क्रांती कशी झाली हे कशावरून शोधून काढले, तर हे जे काही 6 पुरावे आहेत याच्या आधारे हे आपल्याला ते सिद्ध करण्यात आलेलं आहे. बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, पुराजीव विषयक पुरावे, जोडणारे दुवे आणि भ्रूण विज्ञान विषयक पुरावे, अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला उत्क्रांतीचे पुरावे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आता प्रत्येक आपण हा जे काही उत्क्रांतीचे पुरावे आहेत ह्या एकेकाविषयी आपण सखोल माहिती घेऊ. आता बाह्यरूपी पुरावे. आता आपण पाहत असतो की वेगवेगळे प्राणी आहेत. या प्राण्याच्या तोंडाची रचना असेल, डोळ्याचे स्थान असेल, नाकपुड्या, तसेच कानाची रचना, त्यांच्या अंगावरती असणारे दाट केस इत्यादीमुळे समान वैशिष्ट्ये प्राण्यामध्ये आढळतात. तर वेगवेगळ्या पानाचे आकार, त्याचा शिरविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीमध्ये आढळतात. यावरून आपण असं सांगू शकतो किंवा आपल्याला याच्यावरून असं सूचित होतं की ह्या सर्व वरील जे काय ते एका गटामध्ये ते साम्य स्थळे आहेत. यामुळेच त्यांचा उगम समान आहे, म्हणजेच ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत असे सिद्ध होते. आता म्हणजे या ठिकाणी आपण बघा, या ठिकाणी कुत्रा आहे, या ठिकाणी मेंढी आहे, हा कोल्हा आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या नाकाची रचना, त्यांचे डोळे, त्यांचे कान, त्यांची जे काय चेहऱ्याची ठेवण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साम्य दिसून येतं. म्हणजे आपल्याला सांगू शकतो की एक सारखेपणा दिसतो, म्हणजे यांचे पूर्वज नक्कीच एक असावेत असा या ठिकाणी अनुमान काढता येतो ते बाह्यरूपीय पुराव्यावरून. नंतर हे तुम्ही पाहू शकता शरीरशास्त्रीय पुरावे, 2 नंबरचा शरीरशास्त्रीय पुरावे. आता हे शेजारील जी काय आपले चित्रे आहेत हे चित्र तुम्ही व्यवस्थित पहा. यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, तर तुम्हाला या ठिकाणी मानवाचा हात दिसतोय, मांजराचा पाय, वटवाघळाचा पंख, देवमाशाचा पर असेल. आणि असं यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहत असताना आपल्याला काहीतरी साम्य वाटतं, काहीतरी सारखेपणा तुम्हाला यामध्ये नक्की दिसून येईल. प्रत्येकाच्या त्या प्राण्यामध्ये असणारा प्रत्येक त्या अवयवाचा उपयोग देखील वेगवेगळा आहे. यांच्यामुळे त्यांच्या रचनेमध्ये भिन्नता आहे, त्यांच्या रचनेमध्ये थोडीफार भिन्नता आहे, परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये आणि हाडाच्या जोडणीमध्ये मात्र आपल्याला साम्य दिसून येतो. हाडाची रचना, त्याच्या हाडाची जोडणी याच्यामध्ये आपल्याला नक्की साम्यपणा दिसून येतो, सारखेपणा दिसून येतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं सूचित होतं की हे साम्य त्यांच्या पूर्वज समान असावेत याकडेच निर्देशित करते. म्हणजे याच्यावरून आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे काही तुम्हाला या ठिकाणी माणसाचा हात असेल, मांजराचा पाय असेल आणि वटवाघळाचा जो काही त्याला आपण चर्मपर म्हणतो, देवमाशाचा पर, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेलं आहे. या प्रत्येकाच्या मध्ये असणारे जे काय हाडाच्या सांध्याची जी काही रचना आहे ही आपल्याला एक समान वाटते. म्हणजेच हे सर्व एकाच, म्हणजे ह्यांचे सर्वसामान्यपणे जे काही पूर्वज असतील हे पूर्वज एकच असावेत असं आपल्याला निर्देशित करतात. अवशेष अंगे. आता अवशेष अंगे म्हणजे काय, तर अवशेष अंगे या संदर्भामध्ये आपल्याला सांगताना सजीवामधील रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेष अंगे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये असे अवयव आहेत परंतु त्याची एक तर त्याचा वाढ पूर्णतः झालेली नाहीये किंवा त्याचा आपल्या शरीराला काही उपयोग नाहीये किंवा त्या पूर्वीच्या अवयवामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊन ते आता आपल्याला निरुपयोगी आहेत, त्याला आपण अवशेषांगी असे म्हणतो. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यायामध्ये जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन ऊती, अंगे किंवा इतर इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियामध्ये क्रमाक्रमामध्ये बदल घडून येतात. आता काही जर आपल्याला पर्यावरणाशी आपल्याला अडॅप्टेशन करायचं असेल, म्हणजे त्याच्याशी समन्वय किंवा त्याच्याबरोबर प्राप्त परिस्थितीशी आपल्याला अनुकूलन जर राहायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे काही दुसरे अवयव येत नसतात. आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण टिकून राहू शकतो हे आपल्याला त्या रचनेवरती आपल्याला अवलंबून असते. म्हणजेच या ठिकाणी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील एखादी रचना आपल्याला उपयुक्त असते, ते काही ठराविक कालावधीमध्ये किंवा ठराविक अशा
परिस्थितीमध्ये उपयोगी असते. परंतु जर त्याच्याहून वेगळी परिस्थिती जर निर्माण झाली तर ते आपल्याला केवळ निरुपयोगी किंवा ते आपल्याला जी उपयोगी पूर्वी वाटणार ती आता हानिकारक देखील ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष त्या ठिकाणी लागत असतात. एखाद्या शरीरातला अवयव जर त्याचा काही उपयोग होत नसेल तर तो नष्ट होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियाच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या लहान आतडे यामध्ये आपल्याला दिसून येत असतात. आता या पद्धतीने आपल्या ठिकाणी आपण कोणकोणते तर सांगू शकतो. तर कानाचे स्नायू असतील, अक्कलदाढ असेल, माकड हाड असेल, आंत्रपुच्छ असेल, हे आपले अवशेष अंगे आहेत. याच्यावरून देखील आपल्याला आपण माहितीची सांगू शकतो. आता यामध्ये आंत्रपुच्छ तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एखाद्या सजीवातील असा अवयव आहे की त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे एखाद्या प्राणी शरीरामध्ये एखादा अवयव काहीच काम करत नसेल तर तोच अवयव दुसऱ्या प्राण्यामध्ये तो नक्की कार्य करत असतो. तो त्याला उपयुक्त असं काम करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेष अंगे नसते, त्याचे ते आवश्यक अंग असतं, आवश्यक त्याचा अवयव असतो. आता माणसाला निरुपयोगी असणारं आंत्रपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम असं अवयव आहे. आता याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र ते फक्त त्यांना कान हलवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये त्यांना मोठे आतडे, याचबरोबर माकड हाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे माणसाच्या आंत्रपुच्छ शरीरामध्ये देखील आपल्या ठिकाणी दिसून येत असतात. ही सर्व अवशेषांगे आपल्या ठिकाणी दिसून येतात. आता पुराजीव विषयक पुरावे किंवा जीवाश्म विज्ञान. आपल्यामध्ये पृथ्वीवरती अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येत असतात. या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी असेल किंवा पृथ्वीवरील भूरचना असेल याच्यामध्ये वारंवारपणे बदल होत जात असतो. पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावरती सजीव गाडले जातात. ते मातीखाली, जमिनीखाली दबले जातात, गाडले जातात. या जीवाचे अवशेष, त्याची ठसे हे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच आपण जीवाश्म असं म्हणतो. आणि या जीवाश्माचा अभ्यास हे आपल्याला उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे असे आपण सांगू शकतो. किंवा हे अतिशय हे जीवाश्म इंधन, जीवाश्म त्यांना म्हटलं जातं, हे उत्क्रांतीच्या अभ्यासासाठीचे अतिशय महत्वाचं हे घटक आहे. जोडणारे दुवे. आता जोडणारे दुवे म्हणजे काय, हा देखील उत्क्रांतीचा हा पाचवा पुरावा. आता काही वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्याच्यावरून त्याचा दुसरा दोन भिन्न असणाऱ्या गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण जो पहिले चित्र आहे तो आहे डकबिल प्लॅटिपस, हे आहे ते लंगफिश आणि हे पेरिपॅटस. या अशा पद्धतीचे तीन आपण या ठिकाणी सजीव घेतो. आता हे पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलीय प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म आणि पार्श्वपादासारखी अवयव दिसून येतात. येत्या 9वी मध्ये तुम्ही प्राण्याचे वर्गीकरण तुम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळे ही जी काही लक्षणं असतात हे कोणत्या प्राण्याची वैशिष्ट्ये आहेत ही तुम्हाला माहितीच असेल. तसेच या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वसनलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था देखील आढळते. याच्यावरून पेरिपॅटस व ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. आता याचप्रमाणे डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्ध ग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्याशी तो त्याचं काहीतरी रिलेशन आहे, तो त्याचं काही नातं आहे किंवा त्यांच्याशी तो या दोघांमध्ये तो एक दुवा आहे असं या ठिकाणी आपल्याला जाणवू शकतं. लंगफिश हा जरी मत्स्य असला म्हणजे मासा असला तरी देखील तो फुफ्फुसाद्वारे शोषण करत नाही. या उदाहरणावरून आपल्याला जे काही सस्तन प्राणी आहेत
आणि हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले असावेत असे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे हा शेवटचा पुरावा आपण या ठिकाणी पाहूया. आता सुरुवातीच्या काळामध्ये भ्रूणामध्ये खूपच आपल्याला साम्य दिसतं. तुम्हाला या ठिकाणी काही भ्रूण म्हणजे गर्भावस्थेमध्ये असणारे जे काही भ्रूण आहेत त्यांचे तुम्हाला या ठिकाणी विकासाचे टप्पे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला जसं यामध्ये साम्य दिसतं, नंतर जसं त्याचा विकास होत जाईल म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये जसं जाईल त्याचा कालावधी जसं वाढत जाईल तर तसं यांच्यामध्ये जो काही साम्यपणा आहे हा तो साम्यपणा कमी कमी होत जातो. प्रारंभिक अवस्थेमध्ये जेव्हा साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दर्शवलं जातं किंवा त्याच्यावरून आपल्याला अशा पद्धतीनं हे सूचित होत असतं. आता या पद्धतीने या ठिकाणी जात असताना हे काही आपल्याला या ठिकाणी भ्रूण आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे भ्रूण आहेत. मासा आहे, सॅलमेंडर आहे, कासव आहे, कोंबडी आहे, डुक्कर आहे, गाय, ससा आणि मनुष्य. जर तुम्ही या ठिकाणी विकासाचा टप्पा पहिला या ठिकाणी जर बघितलं तर सर्वच्या सर्व भ्रूण तुम्हाला हे सारखे त्यांच्यामध्ये साम्य असलेले तुम्हाला दिसून येईल. नंतर विकासाचा दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला थोडाफार यांच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये यांच्यामध्ये खूप थोडासा साम्यपणा आणि जास्त फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे विकासाच्या सुरुवातीच्या भ्रूणाच्या विकासाच्या सुरुवातीचा कालावधी जो आहे याच्यामध्ये आपल्याला साम्यपणा दिसून येतो. मग यावरूनच आपण सांगू शकतो की ह्या प्रारंभिक अवस्थेमध्ये साम्य व सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा या ठिकाणी हा पुरावा देतो. कार्बनी वयमापन. आता जेव्हा प्राणी असेल किंवा वनस्पती असतील ह्या जेव्हा नष्ट होतात म्हणजे मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे या ठिकाणी थांबलेलं असतं. म्हणजे त्या क्षणापासून त्यांच्या शरीरामध्ये C14चा ऱ्हास होत चाललेला असतो. ही C14चा ऱ्हास होण्याची ही एकच प्रक्रिया नियमितपणे त्यांच्यामध्ये चालू राहते. आता या पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे काय आता वनस्पती असतील किंवा प्राणी असतील या पद्धतीने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही C14 असेल, C12 असेल यांचं गुणोत्तर हे स्थिर न राहता ते नियमितपणे बदलत असतं. एखादी वनस्पती असेल किंवा प्राणी असेल हे मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्यामध्ये असणारी C14ची सक्रियता आणि C14 व C12 यांचं गुणोत्तर काढल्यास त्यांचं कालमापन आपल्याला करता येऊ शकतं. C12 ही किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर स्थिर न राहता ते सातत्याने बदलत असतं. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा जो काही काळ आहे हा काळ त्याच्यातील C14ची सक्रियता व C14 म्हणजे कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं गुणोत्तर काढून आपल्याला त्याचं कालमापन करता येतं. यालाच कार्बनी वयमापन असं त्यांना म्हटले जाते. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र आणि मानववंशशास्त्रामध्ये देखील या मानवी अवशेष किंवा जीवाश्म किंवा त्यांची हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी म्हणजे एखादी आपल्याला प्राचीन काळातील वस्तू जर सापडली ती कोणत्या कालावधीतली आहे ते कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं जे काही वयोमान असतं याचं वयमापन असतं याच्यावरून ती कुठल्या कालखंडातली आहे हे त्याला किती वर्ष झाली हे आपल्याला या कार्बनी वयमापनवरून म्हणजेच कार्बन डेटिंग वरून आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं किंवा त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊ शकतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्माची काल निश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकामध्ये बसून त्या काळी असलेल्या सजीवाबद्दल माहिती मिळवणं सोपं होतं. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा देखील आपल्याला हे उद्भव झालेला दिसून येतो. सर्वात महत्वाचा आणि सोपा जो परीक्षेला येऊ शकतो तो असा भाग म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आता डार्विनचा हा नैसर्गिक वाढीचा जो काही सिद्धांत आहे चार्ल्स डार्विन
यांनी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य असे नमुने गोळा केले आणि त्यांच्या निरीक्षणावरून डार्विननं असं सांगितलं, जे सक्षम असतील ते जगतील, म्हणजे जे बलवान असतील, जे आहे त्या परिस्थितीवरती तग धरून राहतील ते जगतील, असे सांगणारा हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा खूप प्रसिद्धी त्या कालावधीमध्ये आला. डार्विनने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिस ही पुस्तके प्रसिद्ध केले होते. जो बलवान असेल, जो सक्षम असेल तोच या ठिकाणी टिकेल. आता म्हणजे यामध्ये आपल्याला कोणत्याही सजीवाचे असू दे याचं स्पष्टीकरण देत असताना डार्विन सांगतात की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करत असतात आणि हे सर्व जीव एकमेकाशी स्पर्धा करताना ती स्पर्धा अक्षरशः जीवघेणी असते. म्हणजे या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तो या पृथ्वीवरती तो तग धरून राहू शकतो, तो जगू शकतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीव जगतात, बाकीचे मरतात. म्हणजे त्या परिस्थितीनुसार जे अनुकूलन करून करत नाहीत, स्वतःमध्ये बदल करून घेत नाहीत, त्या ठिकाणी ते अशा पद्धतीचे जे काही सजीव असतील, प्राणी असतील, म्हणजे ते वनस्पती असतील, तेच या ठिकाणी पृथ्वीवरती तग धरून राहतील. जे या ठिकाणी तग धरू शकत नाही ते या पृथ्वीवरून नष्ट होणार, ते बाकीचे सर्व मरणार. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत हा सर्वमान्य राहिला आणि पुढे राहील आणि नंतरही त्याच्यामध्ये काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेलेले आहेत. ते कोणते आक्षेप आहेत ते पाहूया. आता ही नैसर्गिक निवड ही एकमेव अशी गोष्ट नाही की ती उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी आणि निरुपयोगी बदलाचे स्पष्टीकरण डार्विननं दिलेलं नाहीये. सावकाशपणे होणारा बदल आणि एकदम होणारे बदल याचा देखील या ठिकाणी उल्लेख केला गेलेला नाहीये. आता अशा पद्धतीने हे डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा जरी त्यांनी यांच्या पूर्ण बाबतीत काही स्पष्टीकरण दिले नसेल तरी देखील हे डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेलं जे काय कार्य आहे ही एक मैलाचा दगड ठरलेला आहे. थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक वाढीचा सिद्धांत. त्यानंतर आपण पाहूया आता लॅमार्क वाद. आता लॅमार्क वाद हा काय आहे? आता उत्क्रांती होत असताना ती सजीवाच्या शरीर रचनेमध्ये बदल होत असतात आणि या बदलामागे त्या सजीवाने केलेला प्रयत्न असेल किंवा त्याने केलेला आळस ही गोष्ट कारणीभूत ठरते. असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर करणारे व वापर न करणाऱ्याचा सिद्धांत देखील असं म्हटलेला आहे. या पुढे जाऊन त्यांनी असे सांगितले की पिढ्यानपिढ्या जिराफ तुम्ही पाहिलेला असेल, जिराफ झाडावरची पाने खात असताना तो मान उंच करतो. या ठिकाणी हा मान उंचवून तो मानेला नेहमी ताण देतो. जिराफ आपली मान ताणताना झाडावरची पाने खात असतो. या अशा गोष्टीची ते नियमितपणे क्रिया करत असल्यामुळे त्याची मान लांब झाली. तुम्ही तुमच्या गावातला लोहार बघितला असेल, तो त्याचे खांदे घनाचे घाव घालून घालून अगदी बळकट झालेले असतात, त्याचं शरीर पिळदार झालेलं असते. शामृग असेल, इमू असेल इत्यादी या पक्षाचे पंख न वापरल्यामुळे ते कुमकुवत आहे, ते हवेमध्ये उडू शकत नाही. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झालेले आहेत. नेहमीच पाण्यामध्ये त्यांचा सहवास असल्यामुळे त्यांचे पाय देखील त्या पाण्यामध्ये टिकतील अशा पद्धतीने किंवा त्यांना पोहणं सोयीस्कर होईल या पद्धतीने त्यांचे तयार झालेले असतात. सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे ही मिळालेली वैशिष्ट्य आहे, अक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. हाच तो मिळालेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत आहे, थेअरी ऑफ द इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. यालाच आपण लॅमार्क वाद असं आपण म्हणतो.
जाती उद्भव. जाती उद्भव काय? प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातीचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम असतो. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटास जाती म्हणजे स्पेसीज असे म्हटले जाते. आता प्रत्येक जाती वैशिष्ट्य त्याची भौगोलिक स्थितीनुसार वाढत असतात. त्यांचा आहार, त्यांचा विहार, त्यांची फलन क्षमता, समागम काळ इत्यादी हा भिन्न भिन्न असतो. यामुळे जाती वैशिष्ट्ये टिकून राहत असतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत ठरतो. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल देखील त्याला कारणीभूत ठरत असतो. यामध्ये आपल्याला सजीवाचे भौगोलिक व पुनरुत्पादक अलगीकरण झाल्यावर कालांतराने त्याच्यामध्ये आपल्याला जाती बदल म्हणजे जाती उद्भव देखील आपल्याला या ठिकाणी घडून आलेला तुम्हाला दिसतो. त्याला आपण स्पेसिशियन असं आपण त्याला म्हणतो. मानवी उत्क्रांती. आता मानवी उत्क्रांतीच्या बाबत, उत्क्रांतीमुळे साध्या साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात नसलेल्या आपल्याला लाखो कोट्यावधी ह्या जैवविविधतेची जडणघडण झालेली आपल्याला दिसून येते. यामधील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात आपल्याला पुढील चित्राप्रमाणे देखील तुम्हाला सांगता येईल. ते तुम्हाला मानव वंशाचा प्रवास कसा झाला ते तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही. आता सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लिम्युर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत असं या ठिकाणी त्यांचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतो. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील एका माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजामध्ये त्यांची सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी झाले. कालांतराने ही सुरुवातीचे एप सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले आणि अखेर गिबन आणि औरंग ऊटामध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागेल. हे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी त्या मानवी वंशाचा प्रवास तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कोरड्या होत चाललेल्या हवामानामुळे जेव्हा जंगलं नाहीशी व्हायला लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा रीतीने झाला की ती गवताळ प्रदेशामध्ये सहज ताठपणे उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरासाठी मोकळे राहिले. हे हाताचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वामध्ये आले. मानव सदृश्याचे प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद ही दक्षिण आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी हा दक्षिण आफ्रिकेत एपचा हा पूर्णतः विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे सदस्य असण्या इतकेच आपल्यासारखी अगदी मिळती जुळती दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या माणसाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशिया पर्यंत वावर असावा. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झाला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजे होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातलं पहिलं उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी
क्रो मॅग्नन मानव अस्तित्वामध्ये आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीच्या पेक्षा खूप झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्यांनी वसाहती वसवल्या. मग त्या ठिकाणी त्या परिस्थितीनुसार त्या भौगोलिक परिस्थितीनुसार संस्कृतीचा विकास होत गेला आणि सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इथूनच इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आतापर्यंत आपण इथं आलेलो आहोत ते आता सध्यापर्यंत, तरी अजून मानव वंशाच्या मुळाचा तपशील शोध घेतच आहोत, त्याच्याबाबत संशोधन देखील चालू आहे. अशा रीतीने हा आपला हे पहिलं विज्ञान भाग 2 मधील हे पहिलं प्रकरण आपल्या ठिकाणी संपलेलं आहे. पुन्हा एकदा या संदर्भामध्ये देखील यापूर्वी व्हिडिओज